गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मी माझे मावळ सर्व तू तुझे उगवता, मी तू पण जगन्नाथा ओ एकची तत्वता। देव भक्त असे द्वैत अद्वैत्व न खंडिता, दाखली देव देवेशा प्रार्थना ही तुला। सद्गुरू महाराज की जय। कारण याच्यामध्ये ही जी निर्मिती झाली याच्यात अनुस्यूत आहे ना। तुम्ही म्हणाल माझ्यातला तमोगुण गेला का, ज्ञानेश्वर महाराजांमधला तमोगुण गेला असं आपण म्हणू शकतो का, रजोगुण गेला असं म्हणू शकतो का? कुठल्याही संतांच्या बाबतीमध्ये हे झालं आहे असं आपण म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत। ते स्वतः म्हणत नाहीत, आपण म्हणणं तर लांब राहिलं। परंतु तरीही त्यांनी ईश्वरप्राप्ती कशी केली ही फार मोठी गंमत आहे। म्हणून तो देहापाठी मजसी एकची होय, परंतु ज्ञानाग्नीचे निमुखे जेणे जाळली कर्मे अशेखे, तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू, असं आपल्याला सांगितलंय परत। आता ही सगळी गुरुकिल्ली आहे। आपल्या सद्गुरूंना कसं समजून घ्यायचं आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना कसं समजून घ्यायचं आणि मुख्य आपल्याला कसं समजून घ्यायचं, ही सगळी गुरुकिल्ली आहे। त्याचा विचार आपण स्वरूपाच्या उद्याच्या अभ्यासात करू आणि नंतर विश्वस्वरूपाच्या अभ्यासात जाऊ। परंतु आजच्या अभ्यासाच्या भूमिकेतनं जेव्हा आपण ही निर्मिती पाहतो त्या पृथ्वी तत्वाच्या जाणीवेमधनं, जेव्हा पृथ्वी तत्वामध्ये सुद्धा ईश्वराचं प्राणस्वरूप दडलेलं आहे, वायुस्वरूप। म्हणजे ॲटमचा जरी विचार केला आपण तरी तुमच्या लक्षात येईल की दोन म्हणजे ॲटममध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत आणि मध्यभागी न्यूक्लियस आहे, तो न्यूट्रॉन आहे, त्याच्यावरती प्रोटॉन म्हणजे न्यूट्रॉनचाच प्रोटॉन झालेला आहे। इलेक्ट्रॉन्स हे ज्याला आपण ऋणभार म्हणतो, प्रोटॉन हा धनभार आहे आणि हा ॲटम आहे हा अव्यक्त आहे। अव्यक्त ॲटम कोणी पाहिला आहे का? ॲटम कोणीही पाहिलेला नाही आहे। परंतु या अव्यक्तातनंच व्यक्त कसं होतं ही किमया, याचे नियम, याचं गणित, याचं सूत्र, याचं विज्ञान, याचं तत्त्वज्ञान, त्याचं ज्ञान होणं, त्या जाणीवेतनं जेव्हा आपण जाऊ तेव्हाच ते होणार आहे। म्हणून हा जो सगळा विषय चालतो हा सूक्ष्मातनं चालतो। म्हणून तो जो प्राण आहे तो प्राण जो इलेक्ट्रॉनच्या मध्ये फिरत होता, कारण मध्ये स्पेस आली, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन याच्यामध्ये काय आहे, आकाश आहे। त्या आकाशामध्ये हे फिरतायत सगळे इलेक्ट्रॉन। म्हणजे ब्रह्मांडामध्ये जे आहे तेच आपल्याला ॲटममध्ये स्वरूप दिसतं काही प्रमाणात। आणि ते जे इलेक्ट्रॉन फिरत आहेत त्याच्यामुळे तिथला जो प्राण आहे तो प्राण हळूहळू पृथ्वी तत्वाच्या पृष्ठावरती येतो आणि तिचा संपर्क जलतत्व, वायुतत्व, अग्नितत्व यांच्याशी येतो। आकाश तत्वाच्या पोटातच हे सर्व घडतं। तेव्हा कुठं पहिली पेशी निर्माण होते, लक्षात ठेवा। म्हणून पहिली पेशी जी निर्माण होती आहे ही प्रकृती मातेनी मारलेली मोठी उडी आहे, जी गुरुगीतेच्या जाणीवेतनं आपल्याला समजून घेणं पण गरजेचं आहे। आणि सेम स्ट्रक्चर आपल्यामध्ये आहे, कारण ते 36 तत्व आपल्यामध्ये आहे। तोच न्यूक्लियस, ॲटम
मधला आपल्यामध्ये आहे, पण आपल्याच तत्वांमधनं फिरत असल्यामुळे त्या निगेटिव्हचा जो परिणाम बॅलन्स करण्यासाठी जे तयार होतं त्याला पॉझिटिव्हिटी म्हटलेली आहे. म्हणून आपला अहंकार हाच आपला प्रोटॉन असतो असं समजा पाहिजे असेल तर. याचा खोलवर विचार खूप आहे, तो आपण नंतर करू, करणारे आहोत एखाद्या वेळा वेळ मिळेल तसा. परंतु हे मी का सांगतोय तुम्हाला की अशी पेशी निर्माण होते, त्या पेशीतनं अनेक पेशीय प्राणी निर्माण होतात आणि अशा 84 लक्ष योनींमधनं संपूर्ण जीवनिर्मिती होते, त्यात आपण निर्माण झालेलो आहोत. आता या गोष्टी भगवंतांनी सांगितलेल्या आहेत, लक्षात घ्या, डार्विननी सांगितलेल्या नाही आहेत. लक्षात येतंय मी काय म्हणतोय ते? आपल्या मुलांना किंवा आपल्याला लहानपणी डार्विनचा सिद्धांत सांगितलेला आहे, पण भगवान श्रीकृष्ण, मी सुरुवातीला सांगितलं आहे तुम्हाला, भगवद्गीतेच्या बाहेर, ज्ञानेश्वरीच्या बाहेर जे सांगितलं आहे ते खोटं आहे हे मानावं लागणार, ते आपल्याला पटवून घ्यावं लागेल आणि पटवून द्यावं लागणार आहे. एवढी समर्थ ताकद आपल्यात तयार व्हायला पाहिजे. म्हणून डार्विनचा सिद्धांत हा खोटा कसा आहे हे आपल्याला पटलं पाहिजे. कारण डार्विनचा सिद्धांत 84 लक्ष योनी ज्या तयार झालेल्या आहेत, या संपूर्ण ईश्वराच्या ज्ञान जाणीवेतनं, विभाजित ज्ञान स्वरूपातनं तयार झालेल्या ईश्वराच्याच जाणीवा आहेत. त्या एकातनं दुसऱ्या अशा निर्माण झालेल्याच नाही आहेत. नाहीतर आजही माकडं दिसतातच ना, मासे आजही आहेत, लक्षात ठेवा. भूचर जलचर आजही आहेत, वनस्पती झाडं आजही आहेत. झाडांची माकडं झाली आणि माकडाचा माणूस झाला असं झालेलं नाही आहे. हे सपशेल खोटं आहे. म्हणूनच म्हटलं, हा गुणात्मक जाणीवेतनं काही गुण आपल्यात जरूर आहेत. म्हणजे आपल्यात पशु नाही का? पशु जरूर आहे, पशु वृत्ती आपल्यामध्ये आहे. पण माणसाला 4 हाताचा माणूस झालेला आहे किंवा त्याला शिंग आलेली आहेत वगैरे असं कधी घडत नाही. कारण या स्वतंत्र योनी आहेत आणि त्याच मानाव्या लागतात. नाहीतर माकड जमातच राहिली नसती. लक्षात घ्या, मासे शिल्लक, कारण विकास सगळ्यांचाच व्हायला पाहिजे ना. मग तसा झालेला दिसत नाही आहे आणि प्रचंड निर्मिती आहे. थोडी थोडीची आहे का? तुम्ही डिस्कवरी चॅनलवर बघा ना, किती मासे निर्माण होतात, ते किती पकडले जातात, किती मारले जातात, किती शेळ्या, मेंढ्या, डुकरं, कबुतरं, पक्षी, केवढं अनंत प्रमाणात चाललं आहे सगळं. मग यांनी काय योन्या बदलल्या का त्यांच्या? आणि हे माझ्या बापजाद्यांपासून आपण बघतो आहोत, आज नाही बघत आहोत. मग विकासच व्हायचा होता तर कृष्णाच्या काळामध्ये पक्षी नव्हते का? मग कृष्णाच्या काळातही पक्षी होते, कृष्णाच्या काळातही माणसं होती, कृष्णाच्या काळातही सर्व प्राणी होते. लक्षात घ्या. मग म्हणून कृतयुग हे कृतयुग आहे, हे मानावं लागतं. आणि प्रत्येकाची निर्मिती स्वयंभूपणे स्वतंत्र आहे आणि त्या प्रत्येक ज्ञान जाणीवेतनं ईश्वरच संपूर्ण सर्वं खलु इदं ब्रह्म कसं आहे हे बघतो आहे. हे ज्ञान समजून घ्यावं लागणार आहे. म्हणून या निर्मिती पाठीमागचं ज्ञानाचं स्वरूप काय आहे हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत हे अज्ञान घडतंय. माझ्यातलाच ईश्वर माझ्याच आत बसून संपूर्ण विश्व बघतो आहे, म्हणजे त्याचंच क्रिया त्याचंच कर्म बघतो आहे. हे जेव्हा आपल्याला आतून जाणवायला लागेल तेव्हा खरी अध्यात्माची मुहूर्तमेढ रोवायला आपल्यात सुरुवात होणार आहे. कारण मी ब्रह्म आहे हे तर कळावंच लागणार आहे ना. आणि मी ब्रह्म आहे हे जेव्हा कळायला लागतं त्यानंतरच सर्वं खलु इदं ब्रह्म या जाणीवेचा स्पर्श व्हायला लागतो माणसाला. म्हणून शून्यावस्था
निशून्यावस्था आणि महाशून्यावस्थेच्या जीवनाचा प्रगल्भ विचार हा मानव जीवनाचं इति कर्तव्य होऊन बसतं. म्हणून डार्विनचा सिद्धांत खोटा होतोय. याचं कारण जे मी म्हणतोय ते हे कारण आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या गोष्टीतनं पुढे जेव्हा मनु निर्माण झाले, म्हणजे मानव निर्माण झाला, तेव्हा मानव जातीला, मानव जीवनाला वेगळा आयाम प्राप्त करून देही ब्रह्ममयो भवेत हे कसं करू, हा शिवपार्वतीचा संवादाचा प्रमुख प्रश्न होता, लक्षात ठेवा. म्हणून गुरुगीतेचा अभ्यास हा मूळ शिव तत्वाचा अभ्यास आहे, लक्षात घ्या. की ज्याच्यातनं ब्रह्मांड निर्माण झालं आणि त्या गुरुगीतेमध्ये जी पार्वती माता म्हणजे ही जी प्रकृती आहे तिने हे निर्माण केलेलं आहे. मी विश्व इथपर्यंत आणलेलं आहे, आता मानव पण निर्माण झाला आहे. मग या मानवाला कर्माचा आदेश, ज्ञानाचा आदेश मी कसा देऊ, हे जेव्हा कृष्ण विचारतो, आपलं पार्वती विचारते, तेव्हा शिवानी ब्रह्माला आदेश दिलेला आहे की ब्रह्मदेवाला सांगितलं की तू हा आदेश दे. तो आदेश कुठला आहे तर ओम तत्सत, लक्षात ठेवा. ओम तत्सत हा आदेश आहे ब्रह्मदेवाला आणि तो त्यांनी त्याच्या मुलांना दिला. त्यांनाच आपण मनु म्हणतो आणि मनुपासूनच ही मानव जात निर्माण झालेली आहे. त्यामुळे हा जो ओम तत्सतची जी जाणीव आहे ही पशुपक्ष्यांसाठी नाहीच आहे, त्या भोगयोनीच आहेत. तो विचारच सोडून द्या तुम्ही. हां, पण तुम्ही अज्ञानी राहिलात तर त्या भोगयोनीत तुम्हाला जावं लागेल, कारण प्रकृतीचा नियम मात्र तसा आहे. आणि तुम्ही मला जर समजून घेतलं नाही तर मी ओम तत्सत तुम्हाला सांगूच कशाला. म्हणून ओम तत्सत म्हणजे ब्रह्मज्ञान आहे. तो मूलाधारो स्थितोसी नित्यम, इथं ओम सुरू होतो, लक्षात ठेवा. हा गणेश आपल्याला फुलवावा लागणार आहे. आणि तत् म्हणजे ज्या सतची जाणीव आपल्या जीवनात आणावी लागणार आहे, ते जे ज्ञान आहे, जे वेदांनी सांगितलेलं आहे, ते वेद म्हणजे ते आहे. आणि त्या वेदांनी आज्ञा केलेली आहे की तुझं जीवन यज्ञ स्वरूपात कर. म्हणून ओम ब्रह्मज्ञान आहे, तत् हे वेद आहेत आणि सत हा यज्ञ आहे जो आपल्याला करायचा आहे सतच्या प्राप्तीसाठी. म्हणून यज्ञाची भूमिका ज्ञानेश्वर माऊलींनी मानव जीवनामध्ये फार मोठ्या प्रमाणात आणण्याचं सांगितलेलं आहे. म्हणून बुद्धीचा यज्ञ हा करावाच लागणार आहे, मनाचा यज्ञ हा करावाच लागणार आहे. शब्द स्पर्श रूप रसगंध या जाणीवेतनं आपल्या मानसिकतेमध्ये येणारं संपूर्ण विश्व ईश्वराच्या जाणीवेत येण्यासाठी त्या बुद्धीला प्रगल्भता आणावी लागेल. आणि ते ज्ञान ब्रह्मज्ञानाच्या जाणीवेतनं त्या अद्वैत जाणीवेत न्यावं लागणार आहे. जेव्हा बुद्धीचा यज्ञ पेटेल आणि मनाचा यज्ञ पेटेल आणि दोन्हीही यज्ञांच्या ज्वाळा एकरूप होतील, तिथं ते अवभृत स्नान होणार आहे. त्याला आत्मज्ञान असं म्हटलं जातं. म्हणून मानव जीवन कशासाठी आहे हे कळावं लागणार आहे आणि मानव जीवनाची व्याप्ती काय आहे हेही कळावं लागणार आहे. त्यामुळे जो विषाद आहे हा विषाद घालवण्यासाठी या ज्ञानाची गरज आहे, हे भगवंत महागुरु कृष्ण अर्जुनाला सांगतायत. हे कळावं लागणार आहे आणि स्वतःच्या जीवनातनं सांगतायत. कृष्ण जीवनाचा अभ्यास करा. कृष्ण जीवनात त्यांनी सर्व केलं, काय केलं नाही. आणि म्हणून अर्जुनाला सुद्धा सर्व करायला लावलेलं आहे त्यांनी. आणि स्वतःला स्थापन केलेलं आहे. त्या पुतना मावशीच्या छातीवर बसवून स्वतःला स्थापन केलं आहे. गोप गोपिकांना सुद्धा आपल्या ज्ञान जाणीवेचा लढा लावलेला आहे, पण तो कशातच अडकला नाही, लक्षात ठेवा. पण आपण इतके अज्ञानी आहोत की आपण मोठे झालो तरी, तरुण झालो तरी आजही मोठी मोठी माणसं ते कालाष्टमी करतात बघा. काय म्हणतात त्याला, ते
गोकुळाष्टमी करतात ना, काय गरज आहे? लहान मुलांनी करू द्या ना, हा मोठ्यांचा खेळ नाहीच आहे. कृष्ण मोठा झाल्यावर त्यांनी कधीच काही अशा काही दही अंड्या फोडल्यात असं काही नाही. आणि तो दही अंडी करतच नव्हता. बेसिकली तो घरांमध्ये शिरायचा आणि हे करायचं. त्याचं विद्रूप प्रक्षेपण झालेलं आहे हे. आणि आपल्याच मानवी समाजाला कुठल्या तरी विकृत ज्ञानाच्या, ज्यांना धर्मही कळला नाही, अधर्मही त्यांच्या जाणीवेत आला, अज्ञानाने त्यांनी ते सुरू केलेल्या घटना आहेत या. इवन सार्वजनिक गणेशोत्सवाला सुद्धा आता बंद करण्याची वेळ आहे हे तुम्ही पण मान्य कराल. कारण याच्यात गणपतीच शिल्लक राहिला नाही. मग जिथं जे शिल्लकच नाही आहे त्याचा मी कशासाठी सामाजिक आविर्भाव आणायचा? कारण मला बुद्धीचं प्रामाण्य मान्य होत नाही आहे. म्हणून संतांनी किंवा कुठल्याही, विशेषतः आपल्या धर्मानी, सनातन धर्मानी तुमच्या कुठल्याही गोष्टीला प्रतिबंध घातलेला नाही आहे. तुम्ही करा, परंतु प्रत्येक गोष्टीला विवेकाची जाणीव ठेवा. बुद्धीच्या जाणीवेतनं आपल्या जीवनाचा विकास कसा होईल हे बघा. म्हणून ब्रह्मज्ञान जे ब्रह्मदेवानी सांगितलेलं आहे ते आधुनिक जीवनामध्ये आणायचं असेल तर आपल्याला ईश्वर काय हा समजून घेणं गरजेचं आहे. आपलं जीवन काय हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि कृष्ण हा काही सतत पांडवांबरोबर नव्हता. तुम्ही विचार करा, त्यांनी पांडवांना त्यांचं जे काही दान टाकण्याचा जो खेळ झाला सगळा, त्याच्यामध्ये कृष्ण कुठंच नव्हता. तो आर्तभक्तासाठी धावून जरूर आला, द्रौपदीसाठी जरूर धावून आला, याबद्दल वाद नाही आहे. परंतु तो प्रत्येक ठिकाणी सांगत बसलेला नाही आहे. म्हणून प्रत्येकाने आपलं जीवन ओळखणं गरजेचं आहे. म्हणून 12 वर्षाचा वनवास हा पांडवांना त्यांचं जीवन शोधण्यासाठी घालवावाच लागला आहे. म्हणून कृष्ण होता म्हणून त्यांचं जीवन सुधारलं. गुरु आहेत मग माझं कसं भलं होत नाही, असले विचित्र प्रश्न डोक्यातच घेऊ नका. इतकं स्पष्ट आहे. म्हणून मी सांगतोय तुम्हाला. आणि याच्यातनं आपल्या जीवनाला वेगळी गोष्ट कळली पाहिजे. परंतु हा कृष्ण असा का होता हे कळावं लागेल. स्वतः हे निशून्य अवस्थेत होते, लक्षात ठेवा. शिवस्थितीतून निशून्य अवस्थेत आलेलं ईश्वरी शिवस्वरूप म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण होते. आणि शिवस्थितीतलंच, संपूर्ण शिवस्थितीतलंच स्वरूप शून्यावस्थेमध्ये जर कुठलं होतं तर ते प्रभू श्री रामचंद्रांचं होतं. म्हणून आपल्याला आपल्या बौद्धिक जाणीवेतनं ईश्वर समजून घ्यायचा आहे. आणि प्रथम आपल्या जीवनाला रामजीवनाशी सांगड घालता येते का नाही हे बघावं लागणार आहे. म्हणून कृष्ण जीवन अघटित आहे. म्हणून कृष्ण जीवन कधीच कळणार नाही आहे. आपण आपले लहानपण कधी सोडून दिले का? आपण कधीच सोडून देऊ शकत नाही. आपण आपल्या कर्तव्याच्या विविध भूमिकेतनं आत्ता जे कर्तव्य करायचं आहे ते करण्याची समृद्धता आपण राखतो का? तुम्हीच सांगा. आपल्या मुलांना आपण योग्य जीवन दर्शन देण्यासाठी तेवढ्या ज्ञानजाणीवेतून त्यांना समजून सांगू शकतो का की नाही तू चुकतो आहेस, तू कितीही हुशार असो परंतु आत्मज्ञान हे तुला घ्यावंच लागेल, तू माझा मुलगा आहेस हे समजून घे, हे वाचलंच पाहिजे. कारण आपलं त्या कर्माच्या जाणीवेतनं आपणच जीवन जगलेलं नाही आहेत. त्याच्यामुळे आपण हतबल आहोत. आपण मुलांच्या कौतुकाला एक प्रकारे सामोरे जातो आहोत. माझा मुलगा अमेरिकेत आहे, माझा मुलगा जर्मनीमध्ये आहे, तो लाखो रुपये कमवतो आहे आणि आमची आज भरपूर श्रीमंत आम्ही झालेलो आहोत. पण त्या मुलाला आत्मज्ञान देण्याची जाणीव, कर्तव्य कोणाचं आहे
त्याच्या वागणुकीची भूमिका कशी असणं गरजेचं आहे हे आपणच विसरलेलो आहोत. तो विसरणं हे साहजिक आहे, लक्षात ठेवा. म्हणून पुढे येणारं मानव जीवन हे कुठल्या प्रकारचं असेल ते आपल्याला आत्तापासून पडसाद दिसत आहेत. आणि त्याला जबाबदार कोण? तुझा तू कारण. कारण आपण आपल्या जीवनाला ती दिशाच जर दिली नसेल, जर त्या जाणीवेतनं शिस्तबद्ध जीवन आपणच जगलो नसू आणि आपल्यालाच माहिती नसेल की हे कशासाठी आहे, तर आपण दुसऱ्याला काय सांगणार आहोत. त्यामुळे आपल्या भूमिका खूप प्रगल्भ करणं आता गरजेचं आहे. त्याशिवाय आणि आदर्श, त्यांना बाहेरचे लोक आदर्श वाटत आहेत पण आपल्या घरातले वडील आदर्श वाटत नाही. एवढी विचित्र समाज व्यवस्था इतकी ढासळलेली दिसते. तुम्हीच विचार करा. ईश्वर खूप लांब राहिलाय अजून, लक्षात घ्या. याचा ईश्वराशी संबंध नाही आहे, याचा मानव होण्याशी संबंध आहे असं मी म्हणतोय. म्हणून प्रथम अर्जुन व्हा. आपण अर्जुन आहोत का? आपण एवढ्या जाणीवेतनं ईश्वराला प्रश्न तरी, आपल्या मनात हे प्रश्न तरी आले का की मी कर्म कसं करू? जो अर्जुनाच्या मनात प्रश्न आहे. मी माझ्या समोरच्या लोकांपासून लांब कसा जाऊ असा प्रश्न आपल्याला कधी पडला? आपण कधी आपल्या गुरूंना असं विचारलं का की माझ्या मुलांमध्ये मी अडकलोय, मला याच्यातनं बाहेर काढा? गोंदवलेकर महाराजांची एक गोष्ट आहे, सुंदर आहे. ते काय म्हणतात, एक बाई त्यांच्याकडे येते, भाविक असते. ती बाई म्हणते की महाराज, की मला ना या संसारातलं मोकळं करा. सहज म्हणतो ना आपण, आपली वाक्य अशी असतात, हा संसार इतका मागे लागलाय ना, यातनं मोकळं करा, असं गोंदवलेकर महाराजांना ती बाई म्हणते. महाराज म्हणतात ठीक आहे ना, करू मोकळं. उद्या या सकाळी 11 वाजता या, माझे रामाची पूजा वगैरे झाली की तुम्ही या, मी सांगतो तुम्हाला. ती बाई येते 11 वाजता. तो गोंदवलेकर महाराज हा समोर कसा एक खांब आहे ना, तर असा मोकळा खांब, त्या खांबाला असे घट्ट धरून बसतात. आणि त्या बाईला म्हणतात, बाई अहो काय, मी तुम्हाला सांगणार होतो पण हा खांबच मला सोडत नाही आहे. ती बाई म्हणते, अहो खांब काय सोडत नाही, तुम्ही धरून ठेवलं आहे ना, मग सोडा की. म्हणे मी तेच सांगते तुम्हाला, तुमच्या प्रश्नाचं हेच उत्तर आहे, दुसरं काही उत्तर नाही आहे. खरं आहे की नाही? मग धरून कोणी ठेवलं आहे? मुलांनी नाही धरून ठेवलेलं आपल्याला, ते गेलेत, त्यांची लग्न झाली, पोरं झाली, ते होतील पुढे. प्रेम याचा प्रेमाशी संबंध नाही. प्रेम ठेवा, मी तुम्हाला बॉटम लाईन सांगतोय. प्रेम हे ईश्वरदत्त आहे आणि ईश्वरमय होण्याचा मार्ग आहे. म्हणून संपूर्ण जीवन, काय ज्ञानेश्वर माऊली जे म्हणतात, हे विश्वची माझे घरं, हे की प्रेमाची केवढी स्पंदन आहे त्याच्यामध्ये, लक्षात घ्या. त्यामुळे ते प्रेम ते कसे कोणातच अडकले नाहीत. ते तर समाधीस्थ झाले ना, आले. किती वय होतं त्यांचं, 22-23 वर्षाचा तो मुलगा असं म्हणू, किंवा महाराज त्यावेळेचे, आणि ते आज जाऊन बसतायत. आपण कल्पना तरी करू शकतो का? आपण आपल्या घरात तरी कडी लावून 2 तास बसू शकतो का? बाकी जाऊ द्यात. आपलं समजा 4 खोल्यांचं 8 खोल्यांची घरं असतात आजकाल. आपण काय एवढे काय गरीब नाही आहोत, श्रीमंत लोक आहोत. मिडल क्लास असलो तरी हायर मिडल क्लासमधले आहोत. मग आपल्या घरात एवढं सगळं आहे, मग आपण खोलीत कडी बंद करून, नाही मी 2 दिवस माझा कोणाचे नाही, बाहेर माझी नात येऊ, नातवंड येऊ, काय गोंधळ आला, मी येणार नाही बाहेर, मी आणि माझा देव बस. असं केलं का कधी आपण? संजीवन समाधी कुठल्या कुठे जाते अहो. म्हणून ही जी आसक्ती आहे ना, ही आसक्तीच अर्जुनाला त्याच्या युद्धापासनं लांब करत होती. म्हणून त्याला त्याचा धर्म कळत नव्हता आणि त्याला त्यांनी तो मुलामा दिलेला होता की हे माझे नातेवाईक आहेत,
यांना मी कसं मारू, किंवा मग यांनी संपूर्ण जनता म्हणजे समाज, त्यावेळेला तो क्षत्रिय होता कारण मोठं युद्ध होतं, संपूर्ण समाज बिघडेल, मग त्याच्यामध्ये वेगवेगळा हलकल्लोळ निर्माण होईल, विविध प्रकारच्या जमाती किंवा विविध वंशभ्रष्ट होतील, असं सगळं त्यांनी मांडलेलं आहे. तेच प्रश्न आपलेत ना, आपले वेगळे प्रश्न आहेत असं काही नाही आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींकडे आपल्याला विविक्षित जाणीवेतनं बघणं गरजेचं आहे. आणि ही भूमिका आपल्याला आपल्या जीवनात आणल्याशिवाय अर्जुन आणि कृष्ण या दोन्हीही व्यक्तिमत्वांचा वेगळा अभ्यास करता यावा लागणार आहे. धृतराष्ट्र हेही अहंकारीच होते. तुम्हीच विचार करा, धृतराष्ट्र अहंकारी नव्हते का? कारण त्यांच्या अहंकारामुळेच की मी ते कुठलं ते कुरुपद होतं हस्तिनापूरचं राज्य, ते हस्तिनापूरचं राज्य स्थिर झाल्याशिवाय मी प्राण देणार नाही, हे त्यांची भीष्म प्रतिज्ञा. तुम्ही विचार करा, माझ्या मुलाचं सगळं झाल्याशिवाय, मी लग्न झाल्याशिवाय मला पुढे जायचं नाही आहे, त्याच्यानंतरच मी अध्यात्म करीन. आपली अशीच भीष्म प्रतिज्ञा असते, बरोबर आहे ना? आणि ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, जसे आहात तसे, स्टार्ट वेअर यू आर. जिथं असाल तिथनं सुरुवात करा. आणि आपण वाट पाहत बसतोय, मी कधी अध्यात्माला, आपले गुरुसुद्धा निघून गेले, समाधिस्थ झाले स्वामी विद्यानंद, आणि आपण अजूनही वाट पाहतोय आपल्या जीवनामध्ये की याला सुरुवात कधी करायची. असं होईल का कधी? तुम्हीच मला सांगा. मग त्या भीष्म प्रतिज्ञेमुळे शेवटी कृष्णाने पण मग काही जास्त डोक्याला त्रास करून घेतला नाही. ते जास्त जर मध्ये यायला लागले तर त्यांनी उगारलं होतं सुदर्शन चक्र. मग स्वतःच्या प्रतिज्ञेमध्ये कृष्ण स्वतः अडकला नाही. त्यांनी काय दाखवलं भीष्मांना, न धरी शस्त्र करी. आणि तुम्ही मला, भीष्म हे कृष्णाला ईश्वर म्हणून मानत होते, लक्षात घ्या. भीष्मांना कृष्ण काय होते माहिती नव्हतं असं समजू नका. अंतज्ञानी होते भीष्म, ऋषितुल्य व्यक्तिमत्व होतं, गंगापुत्र भीष्म होते ते. त्यांना कृष्ण काय आहे हे माहिती होतं. निशून्य अवस्थेमधील कृष्ण जीवन की ज्याच्या प्रत्येक पावलावरती प्रकृती माता त्यांच्या विचारांना झेलून घेत होती. उगाच का लहानपणी करंगळीवरती तो गोवर्धन पर्वत उचलला जातो. आपल्याला साधं टेबल उचलता येत नाही, आपलं शरीर उचलता येत नाही. दिस इज द ब्लडी प्रॉब्लेम विथ अस. मग ही सुरुवात नको करायला का आपल्याला कधी ना कधी तरी आपल्या आयुष्यात? म्हणून मानव जीवनाला या जाणीवेतनं बघणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून जिथं असाल तिथनं सुरुवात करा. आणि हळूहळू होणारा हा विकास आहे. म्हणून मी सुरुवातीला जे तुम्हाला सांगितलं की आपलं एक प्रकारला कर्माला अनुसरून आपलं भाव विश्व ईश्वराधीन कसं होईल, कर्माला अनुसरून आपल्या जीवनामधलं ज्ञान कसं विकसित होईल, आणि याच्यातनं आणि ते विकसित होणारं ज्ञान ईश्वराभिमुख कसं होईल हे बघणं प्राथमिक गरज आहे. मग त्यानंतर आचरण हा मग कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग आहे. आणि या तिन्ही जाणीवेतनं ईश्वरापर्यंत पोहोचणं हा पूर्ण योग आहे. लक्षात घ्या, हा सगळा आतमधला आहे. दिस इज ऑल इंटिग्रल. हे मी आता फक्त कर्मयोग करतो, मी भक्तियोगी आहे, मी ज्ञानयोगी, हे असलं काही नसतं. लक्षात ठेवा. हे कोणी सांगितलं आहे तुम्हाला? असा प्रश्न ज्ञानदेव म्हणतायत. हे आपणच ठरवलेलं आहे. मी भक्तिमार्गी आहे. कसलं भक्ती तरी कळली का? झडझडोनी वाहिला निग ये भक्तीची या वाटे लाग, तरी पावसी अव्यंग निजधाम माझे. मग अव्यंग निजधामाच्या जाणीवे जर तुझी भक्ती जाणार असेल तर भक्ती कशाला म्हणायची? जे जे भेटेल भूत तयासी मानी भगवंत, हा माझा भक्तियोग निश्चित जाण. मग त्या भक्ती कशी झाली? मी फक्त माझ्या नातवालाच माझा नात मानतो. मुलाला माझा मुलगा मानतो कशाला? मी दुसऱ्याच्या घरी जाऊन राहूच शकत नाही. मला माझीच बायको लागते.
मला माझं हेच लागतं, मला माझं तेच लागतं. इतक्या माझ्या स्वतःच्या एक प्रकारच्या जाणीवेत अडकलेलं आहेत. म्हणजे शिस्तसुद्धा म्हणता येत नाही याला. याला शिस्तही म्हणता येत नाही. मी उठलो की मला चहा लागतो, याला शिस्त म्हणणारच का? मी उठल्यानंतर पहिलं देवाचं म्हणीन, याला शिस्त लागते. लक्षात ठेवा, देहबुद्धीतून जायला शिस्त लागत नाही, कारण देहबुद्धीच बेशिस्त आहे. म्हणून देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. या सर्व गोष्टी मानव जीवनाशी संबंधित आहेत. आणि ज्ञानेश्वरांनी जे मानवाचा जो विषाद योग म्हणून सांगितलेला आहे पहिल्या याच्यातला, त्याचा हा भाग आहे. आणि त्या निमित्ताने भगवद्गीतेमधली ही जी सगळी पात्र आहेत, हा एक प्रकारचा ईश्वराच्या नियोजनाचा भाग आहे. म्हणून प्रारब्ध संचित आणि क्रियमाण हे सुद्धा मानव जीवनाशी निगडीत असल्यामुळे थोडासा विचार तेवढा करू आणि मग आपण रजा घेऊ आजच्या दिवसाची. कारण याच्यामध्ये धृतराष्ट्र जर पाहिला तुम्ही, तर धृतराष्ट्राला जेव्हा तो शेवटचा प्रसंग तुम्हाला माहिती आहे की तो भीम येतो त्यांच्यासमोर आणि त्याला भेटायचं असतं संपूर्ण युद्ध झाल्यानंतर, आणि हस्तिनापूरचे राजे पांडव झालेले असतात. आणि त्यावेळेला भीमाचा राग असतो, कारण भीमाला दुर्योधनाने मारलेलं असतं. नाही, भीमानी दुर्योधनाला मारलेलं असतं, आपल्या पुत्राला मारलेलं असतं. हा राग त्याच्या आत असतो बघा. म्हणजे एवढी भगवद्गीता ऐकूनसुद्धा, एवढं सगळं रणकंदन होऊनसुद्धा स्वतःचा अहंकार गेलेला नसतो, स्वतःची आसक्ती गेलेली नसते. आणि तेव्हा भीम येतो, तेव्हा ते त्याला जवळ घेतो आणि आपल्या बाहूंनी पार त्याला चेंपून टाकतो. त्याला वाटलं की आता भीम मेला आणि ते हसतात. परंतु नंतर त्यांच्या लक्षात येतं, कारण ती आसक्ती, तो विषाद एवढा डोक्यात गेलेला असतो की आता भीम मेला, म्हणून ते हास्य येतं. परंतु नंतर लक्षात येतं की तो पुतळा होता, कृष्णाने तेवढ्यात सरकवलेला होता. म्हणजे कृष्ण किती अंतर्ज्ञानी होते बघा, लक्षात घ्या. परंतु याच्यातनं धृतराष्ट्र कळतो आणि मग तो खरा खजील होतो. आणि मग कृष्णाला सांगतो की माझ्या जीवनात असं का घडलं. तेव्हा कृष्ण त्याला दाखवतात की बघायचं आहे का तुम्हाला, तुमचं जीवन काय होतं ते. तर 100 जन्मापूर्वी धृतराष्ट्र हे पारधी होते. आणि पारधी असताना त्यावेळच्या धर्माच्या जाणीवेप्रमाणे पारध्यानी फक्त पोटा पाण्यापुरताच पक्षी मारणं अपेक्षित होतं. परंतु भीष्म यांनी, धृतराष्ट्रांनी त्याच्या मनात एक प्रकारची वेगळी आसक्ती आली आणि एका झाडालाच त्यांनी जाळून टाकलं आणि सर्व पक्षी पकडण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्याच्यामध्ये जे पक्षी आंधळे झाले, जे स्वतःच्या आईवडिलांपासून लांब गेले, जी पिलं त्या घरटात मरली, हा सर्व कर्मबंध त्याला लागला तिथं. परंतु हा कर्मबंध त्याच्या संचितात जाऊन बसला. परंतु नियतीला ती योजना करणं गरजेचं आहे ना, कारण नियती ही इतकी त्याप्रमाणे कार्यकुशल असते की तिने त्याप्रमाणे रचना करत 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 100व्या जन्मामध्ये धृतराष्ट्राला, म्हणून तो ज्ञानी होता धृतराष्ट्र. लक्षात घ्या, धृतराष्ट्र काही सामान्य नव्हता किंवा बावळट अजिबात नव्हता, राजा होता तो. म्हणून त्याची मानसिकता ही खूप वेगळ्या. म्हणून ते पंडूमुळे याला बसवल्या गेलं, हा आंधळा होता. हे बरीच मोठी भावनिक स्टोरी आहे त्याच्या पाठीमागे, त्याच्यात शिरत नाही होता आपण. परंतु मग तिथं त्याला हा जन्म मिळाला आणि त्याच्यासमोर त्याची 100 मुलं मेली. हे दुःख भोगावं लागलं आणि गांधारीला अनुषंगिक प्रारब्ध म्हणून पट्टी लावून बसावं लागलं. म्हणून अनुषंगिक प्रारब्धसुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणून कुठल्या संघात आपण आहोत
कोणाच्या संगतीत आहोत त्याप्रमाणे आपलं जीवन बदलत आहे. म्हणून विचाराने फार चालावं लागतं. आपली बायको चांगली नसेल, अध्यात्माला प्रवण नसेल तर पुरुषांनी जागृत राहायला पाहिजे. आणि आपला नवरा जर जागृत नसेल त्या प्रमाणात तर बाईने जागृत असलं पाहिजे. कारण प्रत्येकाचं जीवन स्वतंत्र आहे. आध्यात्मिक जाणीवेतनं हे समजलं पाहिजे. म्हणून आपला विकास आपल्याला करायचा आहे. आपला ईश्वर आपल्याला इथं भेटला पाहिजे. हे जेव्हा आपल्याला समजायला लागेल तेव्हा आपल्या एका प्रज्ञान जाणीवेपर्यंत आपण पोचू शकू. तर ती प्रज्ञानमय जाणीव कशा प्रकारची असते तेही आपण नंतर बघणार आहोत. म्हणून हा जो सर्व कर्माचा सिद्धांत आहे ते प्रारब्ध म्हणून त्याच्यासमोर आलं आणि त्याला ते भोगून द्यावं लागलं. तुम्ही विचार करा, धृतराष्ट्र हा 100 जन्म घेऊन आलेला आहे, तरी एवढी पापं त्याच्या पाठीमागे लागली होती. त्या मानाने आपण ज्ञानजाणीवेतनं कितीतरी चांगले आहोत का नाही? तुम्हीच विचार करा. आपण सगळे एकत्र येतो. हा समारंभ किती वर्ष? 87 वर्ष, 77 वर्ष करतो आहोत. आपले पूर्वजही करत असणार. आपल्या जीवनात आपण हे पाहत आलेलो आहोत. मग याच्यामध्ये आपली बुद्धी चांगलीच आहे. म्हणजे एखाद्या वेळेला हा जन्म आपल्या आयुष्यातला 200वा किंवा 150वा असण्याची शक्यता आहे. असा विचार करा. आणि आपल्यामधलं मानवत्व खूप चांगल्या प्रकारे जागृत आहे. त्याला फक्त अर्जुनापर्यंत पोचतं करायचं आहे. तुम्ही अर्जुन झालात की लक्षात घ्या कृष्ण जागा झाल्यासारखाच आहे. मग तो तुम्हाला सोडणार नाही आहे. कारण अर्जुनाला कृष्णाने कधीच सोडलेलं नाही आहे. म्हणून वन हू चूजेस द गॉड इज ऑलरेडी बीन चोजन बाय द गॉड असं म्हटलं जातं. म्हणून ईश्वर शोधासाठी, ईश्वर प्राप्तीसाठीच जीवन राहिलेत किती दिवस? 55 वर्षाचं आयुष्य म्हटलं आपण आत्ताचं आपलं. 55 पुढनं फक्त 12 वर्ष तुम्ही मला द्या. तुमच्या लक्षात येईल की 12 वर्षानंतर तुम्ही स्वतः ईश्वर भक्तांच्या मांदियाळीत जाल आणि तो आनंद माऊलीला मिळो. या पॉईंटवरती मी थांबून मी आपली रजा घेतो. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.